तुझ्या 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 रूपाचं चांदन. अहो यो फॉर्म तर माहितीये मला, विद्याताईंना त्रास नको म्हणून त्यांचा फॉर्म मीच भरला. हे बाकी तुम्ही एकदम काय म्हणली तू? काय म्हणलीस? कोणाचा फॉर्म भरलास तू? कोणाचा फॉर्म भरला? जे तू ऐकलं तेच. आमच्या उमेदवारानं तुमच्या उमेदवाराचा फॉर्म भरलाय. ते बी आमच्या वार्डातनं. विद्याताई, दत्तासाहेब, त्यो कागद. साहेब, हा विद्याताईंचा रहिवाशी असल्याचा दाखला. ही त्यांची बाकीची कागदपत्र आणि हे त्यांचं संमतीपत्र. विद्याताई निवडणुकीला आईसाहेबांच्या पॅनलमधून त्यांच्या नव्या उमेदवार म्हणून उभ्या राहतील. कागदपत्र तर समधी बरोबर आहे. बरं विद्याताई, ताईसाहेबांच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी दबाव तर नाही टाकला ना हो तुमच्यावर? साहेब, मी आहे माझ्या मर्जीनं पाऊल उचललंय. यात कुणाचा बी हात नाही. भवानी, तुमच्या बाजूने कोणी नवीन उमेदवार असेल तर बोलवा त्या. अहो कोणी असतं तर आतापर्यंत हजर झालं असतं. आम्हाला वाटतं ही निवडणूक बी दरवेळीप्रमाणे बिनविरोध झाली असं समजाय हरकत नाही. काय भवानी? भवानी संघ घातपात तुम्हाला लय मागात पडल. आमच्या उमेदवाराला हात लावायचा नाही भवानी. अहो इथं कार्यालयात दहशत माजवणं म्हणजे अदाखलपात्र गुन्हा आहे. समजत नाही का? ओ इन्स्पेक्टर साहेब, काय बघताय तुम्ही? आडवा त्यांना. हे भवानी, भवानी शांत हो, ये मागे. हो वा इकडं. बुद्धिबळपटात उंट नेहमीच तिरपी चाल खेळतो बघ. पर त्याला माराया वज्राला जन्म घ्यावाच लागतो. ताईसाहेब, या भवानीशी दुश्मनी तुम्हाला लय महागात पडणार आहे. आणि तुम्ही हे जे काय केलंय ना, हे बराबर नाही केलं. भवानी, राजकारण आहे आणि राजकारणाविषयी तुझ्या बापाशिवाय दुसरं कोण जास्त चांगलं सांगू शकतं सांग बघू? तू आणि यो चव्हाण, तुम्ही दोघं मिळून काहीतरी उत्मात घालणार याची कल्पना आम्हाला आधीच होती. पर शेवटच्या वेळेला आमच्या नक्षत्राचं डोसकं चाललं आणि ह्यो पर्याय
तिनंच आमच्या समोर ठेवला. आणि जसं तिने आम्हाला सावध केलं, मग पुढची सूत्र हलवाया आम्हाला जास्त वेळ लागला नाही. दत्ता, अरे आपल्या गावच्या नव्या सरपंचाची घोषणा करायची वेळ झाली. आईसाहेब, ते काम नक्षत्रानं करावं. तिनंच समद्यांसमोर जाऊन पाटील पॅनलचा उमेदवार घोषित करावा. विद्याताई, एकदा का तुमच्याकडून या फॉर्मवर सही झाली की मग लोकांसमोर घोषणा करू. साहेब, फॉर्म. साहेब, ह्यो फॉर्म म्या कोणाच्या दबावाखाली न येता स्वतःच्या मर्जीनं भरलाय आणि या वर्षी मी ताईसाहेबांचे उमेदवार म्हणून उभी राहायला समर्थ आहे. हा घ्या फॉर्म साहेब. दत्ता, वाजू दे डंका. साहेब, एवढा सिरियस मॅटर आहे आणि तुम्ही लुटूपुटूच्या लढाया कधी कधी लढाव्या लागतात कले. तुला नाही कळायचं. चल, म्हणजे हे समज तुम्हाला आधीच माहित होतं आणि तरी बी तुम्ही मला सांगितलं नाही. साहेब, धन्यवाद. विद्याताईंचा ताई साहेबांचा विद्याताईंचा 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 जयजयकार करताय. हातात कसले पोस्टर धरताय? उचलताय. नक्षत्रा, आज तुला चिता सोडत नाही म्या.
भवानी ऐक चव्हाण ऐक जाऊ दे आणि पकडी धरकी चल चव्हाण सोड. त्यानं भवानीला टोपी लावली, त्याला मी चिता सोडणार नाही. सोड. रघुचा राग आमच्या समोर नाही दाखवायचा भवानी. मुकाट्यानं परतीचा रस्ता पकडायचा, नाहीतर तुझा बी निकाल इथंच लावीन. दत्ता लई बोलू नका. गावात राहायचं असेल तर चौकटीत राहायचं. कारण सरपंच पद आमच्याकडे आले हे ध्यानात असू द्या. दत्ता लई बोललास. ए भवानी चाल इथं ऐक माझा. चल, भवानी, चल. चल, भवानी, चालतो. दत्तासाहेब, हे समजे पोस्टर तर बदलले, पण आपल्या वाड्यासमोरचा ते ठेवतोय वे कधीच झालंय बदल. ही कसं काय झालं अचानक? बया, ही कधी सांगितली उमेदवार? या समद्यांनी मिळून हा प्लॅन केलता तर चांगली चाल खेळली ही नक्षत्र. आईसाहेब, आज प्रचाराचा दुराळच उडवून देऊ. दत्तासाहेब, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. विश्वास ठेवला कारण तू माझ्या आईचा विचार केला. कारण दत्ताला त्याच्याशिवाय जास्त काहीच महत्वाचं नाही. नाही झालं ते समजा चांगलंच झालं म्हणा, पण याच घरात राहत असून बी आम्हाला यातला काही गंधच नाही. कसं असणार बरं रेणुके? हा, आपण या घरातले थोडी आहोत, आपण तर बाहेरचे नाही का? सहानुभूतीची लग तर ओढून घ्यायची काही गरज नाहीये कले. समद्यांना सांगाया आम्ही काय प्रसाद वाटत नव्हतो. आई साहेब, तसं नाही, पण कला म्हणते ती बरोबरच आहे की नाही. म्हणजे तुमच्या या सगळ्या प्लॅन मध्ये आम्हाला सामील करून घेतलं असतं तर आम्हाला बी घरच्यावानी वाटलं असतं ना. अरे मर्दा अविनाश, तेवढा येळ बी नव्हता. समध्या गोष्टी शेवटच्या घटकेला ठरल्या. मान्य अण्णा, समज मान्य आहे. हो, पण साधा अंदाज तर द्यावा एकदा माणसानं. कसं असतं कले, गोडाधोडाचं केलं की त्याच्यावर माशा घोंगावतातच ग. पण कुठली माशी कवा घात करेल ह्याचा काही नियम नसतो. म्हणून काही गोष्टींचा बोबाटा न करताच त्या कराव्या लागतात, आणि राजकारणात तर कराव्याच लागतात. पण आईसाहेब, ह्या वाड्याला आता धक्का सोसवाना झाल्यात. रोज एक नवीन धक्का सहन करतो यो वाडा. रेणुका, या वाड्याच्या भिंती पाटलांच्या घामातून रक्तातून उभ्या राहिल्यात. इतक्या हलक्या अंगाच्या नाहीयेत त्या. आम्हाला तुमचा रोज समजतो, पण ठरलेल्या गोष्टी होतीलच याची आम्हाला बी खात्री नव्हती. म्हणजे हिच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला तवा कळलं जेव्हा सकाळच्या लाईनं माझी वाट अडवली.
तयार व्हायला सांगितलं होतं ना? पंचायतीत जायचंय. दत्ताला उगाच उशीर केलेला आवडत नाही. दत्तासाहेब, थोडं बोलायचं होतं. ते उमेदवारीचं फॉर्म भरायचं नाही जमणार मला. नाही येऊ शब्द आपल्या कोशात बसत नाही. एकदा ठरलं की फायनल असते. आणि आई साहेबांचा निर्णय या जगात नाही, स्वर्गात बी कुणी बदलू शकत नाही. मला मान्य आहे ते, पण तरी बी मला हे नाही जमायचं. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, उमेदवारीसाठी तुला उभं राहावंच लागेल. कारण दत्ता माघार घेऊ देणार नाही. दत्तासाहेब, या कोणत्या गोष्टीच्या जोरावर निवडणुकीसाठी उभी राहू? ना मला इथली लोक माहीत आहेत, ना त्यांच्या अडचणी. इथली माती पण अजून माझ्या संग एकरूप झाली नाहीये हो. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. कारण इथं आमचं राज्य आहे. साधं बियाणं बी आई साहेबांच्या परवानगी बिगर इथं उगवत नाही. आणि तुला निवडणुकीला कसं निवडून आणायचं ते आम्ही बघू. सांगितलंय तेवढं कर. तयार हो जा. साहेब, तरी बी मला नाही जमणार. चौकटीत राहायचं. हितला डाव आम्ही रंगवतो. आई साहेबांच्या विरोधात जो कोणी जाईल, दत्ता त्याची गया करत नाही. गप गुमानं पंचायत कार्यालयाचा रस्ता धरायचा. दत्तासाहेब, तुम्हाला माझा राग येईल, पण तुम्ही माझी आबरू वाचवली. माझ्या मदतीला धावून आले, पण तुम्ही तिकडे कसे पोचलात? तुला उडकत आलतो. पण शंकर दादा तर म्हणाले की तुम्हाला तिकडचा रस्ता विद्याताईंनी दाखवला म्हणून. मग म्हणजे तर त्यांनी रस्ता दाखवला नसता तर कदाचित मी तुम्हाला सापडलेच नसते. विद्याताई पुढला मागचा विचार न करता माझ्या मदतीला धावून आले. तुम्हाला गाठलं, रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांच्या शौर्याचं बक्षीस म्हणून त्यांना माझ्या जागी म्हणजे आपल्या बाजूने उभं करावं इतकीच माझी इच्छा आहे. नक्षत्रा, हिशोबापेक्षा जास्तीचं डोकं चालवायचं नाही. आणि हिथं आपली पायरी सोडायची नाही. या पायरीवर रांगोळी बी तुमच्यामुळेच निघाली, म्हणून आज हिला शोभा आहे. फक्त एकदा माझं ऐकून घ्या. तुम्हाला मान्य नसेल तर मी राहीन उभी, पण जर निवडणुकीच्या आधीच मी हरले तर आई साहेबांना काय सांगणार तुम्ही? जेव्हा भवानी स्वतःचा विजय साजरा करेल आणि आपण हरल्याचा दुखवटा म्हणू, तेव्हा काय सांगणार तुम्ही आई साहेबांना? त्यांच्या इब्रतीचं काय होईल दत्तासाहेब? हाय का आता? तिनं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. दत्ता भाऊ, या वस्तीत आपल्या वाकड्यात शिरण्याची कुणाची बी हिंमत नाही. त्या विद्याने येऊन सांगितलं याचा सरळ अर्थ आहे तिचा त्यात काहीतरी डाव असू शकतो. नाही हो ताई, माणसाच्या वागण्यातला सच्चेपणा, खरेपणा ओळखून येतो. असं आहे व्हय? तू कधीपासून ओळखते ग त्या विद्याला? भेटले का कधी? या एकदा भेटली बी नाही आणि पुळकाला येतोय. नाही, माझं म्हणणं वेगळं आहे. म्हणजे तू या समध्यामध्ये कशाला पडली ना? आम्ही होतो की पाहून घेतलं असतं है ना. निवडणुकीपेक्षा मला आई साहेबांच्या नावाची आणि त्यांच्या इज्जतीची जास्त चिंता होती. जेव्हा हिनं मला सांगितलं तेव्हा मी बी तिच्या इरत होतो. पण एखादी गोळी जशी चाटून जावी तसा तिचा प्रश्न गेला. ही म्हणली त्याप्रमाणे निवडणुकीच्या आधीच आपण हारलो असतो तर आई साहेबांचा मान धुळीला मिळाला असता.
निवडणुकीपेक्षा मला आईसाहेबांच्या नावाची आणि त्यांच्या इज्जतीची जास्त चिंता होती. जेव्हा हिनं मला सांगितलं तेव्हा म्या बी तिच्या इरत होतो. एखादी गोळी चाटून जावी तसा हिचा प्रश्न गेला. ही म्हणली त्याप्रमाणे निवडणुकीच्या आधीच आपण हारलो असतो तर आईसाहेबांचा मान धुळीला मिळाला असता. म्हणून तुम्ही आईसाहेबांना भेटलात? वय या पोरीचं डोकं फिरलंय. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आईसाहेबांनी घेतलेला निर्णय बदलायची हिंमत या जगात कोणाची बी नाही. आणि तू त्याच्यावर छेद करायला निघालीस. नाही हो दत्तासाहेब, माझं एकदा ऐकून तर घ्या. या फक्त पुढे घडणाऱ्या धोक्याबद्दल सांगायचा प्रयत्न करते. त्याची काळजी तू नका करूस. ते बघा आम्ही आहोत. अरे दत्ता, झालंय काय ते तरी सांग. हिला निवडणुकीला उभं राहायचं नाही. ही विद्याला उभं करा म्हणते. आणि या जन्मात ते कधी शक्य नाही. दत्तासाहेब, मी सांगते त्या मागचा हेतू वेगळा आहे. या घरात तुला राहायला जागा दिली, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आईसाहेबांच्या विरोधात जाणं लई मागात पडल, ध्यानात ठेव. अरे दत्ता, जरा दमानं घे. अरे ती असं काय म्हणतीये, त्यामागे तिचा काय उद्देश आहे ते एकदा ऐकून तरी घे. नक्षत्रा, आईसाहेब, माफ करा मला. लहान थोंडी मोठा घास घेते, पण मला आतून असं वाटतंय की विद्याताईंनाच उभं करावं. गावातलं नेतृत्व त्यांच्याशिवाय जास्त चांगलं कुणीच करू नाही शकणार. कशावरून वाटतंय तुला असं? कारण त्या धाडसी आहेत, त्यांच्यात माणुसकी आहे आणि त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा माणूस, त्याचा जीव जास्त महत्वाचा आहे. हे तिनं तुला सांगितलं? काही गोष्टी सांगायच्या नसतात, समजून घ्यायच्या असतात. कधी कधी शब्दातून नाही तर माणूस कृतीतून बोलतो. आपण फक्त ते हेरायची गरज असते. तुझ्या मनात काय गोंगावतंय ते जरा स्पष्टपणे सांग. अण्णासाहेब, मला जेव्हा ती माणसं उचलून घेऊन गेली होती तेव्हा दत्तासाहेबांनीच सोडवलं होतं, मला वाचवलं होतं. पण त्यांना तिथपर्यंतचा रस्ता विद्याताईंनी दाखवला होता. त्यांना ठाऊक आहे की मी त्यांची विरोधक आहे. पाहिजे तर ते दिशाभूल पण करू शकले असत्या, पण त्यांनी तसं नाही केलं. हो, त्यांना तर हे बी माहिती नव्हतं ज्या लोकांनी मला उचलून नेलं ते कोण होते. तरी त्यांनी जीवावर उदार होऊन पाठलाग केला आणि दत्तासाहेबांपर्यंत खबर पोचवली. अशी मदत माणूस दोनच वेळेस करतो. एकतर जेव्हा त्याचा काहीतरी हेतू असतो किंवा त्याला माणुसकीची जाण असते, त्यांना समोरच्याची काळजी असते. आणि विद्याताईंनी त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. ते आपल्या सगळ्यांच्याच समोर आहे. जी व्यक्ती समोरच्याचं दुःख समजू शकते, जी निस्वार्थ भावनेने लोकांना मदत करू शकते, अशीच व्यक्ती लोकांचं नेतृत्व करू शकते. आणि मला विद्याताई तशा वाटतात. ते काय बी असलं तरी ती बाई आपल्या बाजूने उभी राहू शकत नाही. कारण तिला भवानीनं उभं केलंय आणि भवानीच्या कोणत्या बी चालीला आम्हाला बोलायचं नाही. दत्ता, विद्यासंग बोललीस? हाय साहेब, तुम्ही? आम्ही बोलतोय. नाही आहे, मी विचार केला आधी तुमच्याशी बोलावं. तुम्हाला पटलं असेल तर मग गोष्टी पुढे न्याव्यात. मला ही गोष्ट तिच्याशी तुमच्या समोरच बोलायची होती. तुम्ही येऊ शकता का? नाही म्हणजे
हे सगळं तुमच्या समोरच झालं असतं. आई साहेब घरातून कुठं बी जाणार नाही. या घरात असून सुद्धा त्यांच्यावर हल्ला झाला, त्यामुळे जीवाचा धोका टळेपर्यंत त्या घराबाहेर पडणार नाही. दत्तासाहेब, मला बी माहिती आहे, मला बी काळजी आहे आईसाहेबांची. म्हणूनच म्या विद्याताईंना इथेच बोलावले. काय कोणाला विचारून हे निर्णय घेतलास? चौकटीत राहायचं. दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, घरचे निर्णय घ्यायचा हक्क फक्त आईसाहेबांना आहे. म्हणून तिथं तुझ्या अकलेचा गाडा चालवू नगस. माफ करा दत्तासाहेब, पण मी हे समद घराच्या भल्यासाठी, तुमच्यासाठी करते. आणि मला हे अर्ज भरायच्या आधीच करायचं होतं. कारण जर तिकडे जाऊन पराभव झाला तर त्याने तुमच्या आणि आईसाहेबांच्या नावाला डाग लागल. तुझं समजा आम्हाला मान्य आहे, पर तू खात्रीशीर कसं काय सांगू शकतेस की आपलाच पराभव होणार म्हणून? अण्णासाहेब, कारण निवडणुकीला उभं राहणाऱ्या माणसाकडे त्याच्या जन्माचा, जातीचा, रहिवाशी असल्याचा दाखला लागतो. आणि माझ्याकडे त्यातलं काय बी नाहीये. आबाळ कुठं फाटू शकतं, ठिगळं कुठं लावायची हे आम्हाला अगदी बरोबर माहिती आहे. तुझ्या समध्या दाखल्यांची काळजी आम्ही अगोदरच घेऊन ठेवली आहे. नक्षत्रा गेली कित्येक वर्ष आम्ही राजकारणात आहोत. तिथल्या वाटा पळवाटा आम्हाला चांगल्याच ठाऊक आहे. ते आमच्यावर सोड. अहो, पण सरकारी अधिकारी आणि ते काल आलेले इन्स्पेक्टर, त्यांना काय उत्तर देणार? हिथं आवाज आणि दारारा फक्त आमचं आहे. समद मान्य आहे दत्तासाहेब, पण आपण घोटाळा केला म्हणून त्या इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त त्रासदायक होईल. आणि काल त्यांच्या वागण्या बोलण्यावरून असं वाटत नव्हतं की ते आपलं ऐकून घेतील. हिच्या बोलण्यात सत्य आहे. आपण ह्या अंगाचा कधी विचारच केला नाही. विद्या कुठे? ती विद्या हिथं आली होती कधी? अरे तू घरात नव्हतास तवा. पण अण्णा, आम्ही तर होतो की. आम्हाला बी नाही कळलं काही. आम्हीच सांगितलं होतं कोणाला कळू देऊ नका म्हणून. अहो आईसाहेब, पण आम्हाला सांगायला काय हरकत होती? आम्ही काय गावभर बोबाटा करणार होतो का? रेणुका वहिनी, तुमची कुठं खात्री देता येते? तुम्ही दबक्या आवाजात जरी बोलला ना तरी समद्या वस्तीला ऐकायला जात. अरे दत्ता, हे बघ रेणुके, बोबाटा करण्याचा विषयच नाही. आधी तिला आम्हाला तपासून बघायचं होतं आणि ती इथं आलती ते नक्षत्राच्या सांगण्यावरनं आलती. या नक्षत्राचं आणि त्या इद्याचं काहीतरी साटलोट आहे. नाहीतर ती बाई नेमकं फॉर्म भरायच्या दिवशी इथं आलीच नसती. अगं नाही कला, एक बाई एका बाईच्या शब्दाला मान देऊन इथं आलती. अण्णा, ही समधी मला चापलुसीच वाटती. तिला कारण माहित होतं म्हणून ती इथं आली. स्वार्थापलीकडं आग्रह, सद्भावना ह्या गोष्टी बी असतात कले. समध्यासनी आपण एका तराजूत नाही तोलू शकत. आम्ही स्वतः बोललो होतो त्या विद्येशी. तेव्हा आम्हाला कळालं की नक्षत्रानं तिला हितं आणण्यासाठी वेगळंच कारण पुढे केलं होतं. आईसाहेब, मी आज इथं तुमच्या समोर उभी आहे त्याला ह्या जबाबदार आहे. विद्याताईंनी माझा जीव वाचवलाय. नाही ग नक्षत्रा, मी फक्त निमित्त ठरले. मान्य आहे हो ताई, पण तुम्ही पाठलाग केला, दत्तासाहेबांपर्यंत खबर पोहोचवली म्हणून मी इथं आहे. तुम्ही नसता तर माझ्या बाबतीत काय घडलं असतं हे दत्तगुरूंनाच माहिती. आईसाहेब,
माझ्याकडे यांना द्यायला काही नाहीये. एक विनंती होती, तुम्ही विद्याताईंची खना नारळाने वाटी भरावी. ताई, ह्या घडीला मी आहे इतकंच देऊ शकते. याची खरंच काही गरज नाहीये नक्षत्रा. तू इथं बोलिवलं म्हणून तुला भेटाया, तुझी विचारपूस कराया आलते. विद्या, तू जे काय वागलेस ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे बघ. तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही भेट म्हणून देतो. नाही हो ताईसाहेब, म्या ह्या कोणत्या अपेक्षेने केलं नव्हतं. त्याच्या मागं फक्त माणुसकी होती, कर्तव्य होतं. विद्याताई, आज इथे आई साहेब पण आहेत, दत्ता साहेब पण आहेत आणि अण्णा पण आहेत. मला त्यांच्या समोर जाणून घ्यायचंय की तुम्ही माझा जीव का वाचवला. तुम्ही विरोधी पक्षातून उभ्या असून बी जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी धावून आला का? कारण नक्षत्रा, निवडणुकीच्या रिंगणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा वाटतो मला. एकजुटीने राहिलो तरच बदल घडतात नक्षत्रा. उद्या जर का हा प्रसंग माझ्यावर वडवला असता तर कदाचित एक बाई म्हणून तू बी माझ्या बाजूने उभी राहिली असतीस की. अडीनिडीला एक बाईच एका बाईच्या कामाला येते आणि तिनं यावं. पाहिलं ताईसाहेब, तुम्हीच सांगा आता, विद्याताईंसारखी उमेदवार जर उद्या सरपंच झाली तर तुम्हाला, मला, आपल्याला आवडणार नाही का? आईसाहेब, निवडणूक जिंकाया त्याच तोडीचा उमेदवार उभा राहायला पाहिजे. आणि ती जिद्द, हिम्मत, ती माणुसकी मला विद्याताईंमध्ये दिसते. सरपंच पदाचा भार जर योग्य माणसाकडे गेला की नाही तर कारभार बी योग्य पद्धतीनेच चालेल. हे खरं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच चांगलं ठाव आहे. काय म्हणणं काय आहे तुझं? विद्याताईंनी उमेदवारी स्वीकारावी, पण आईसाहेबांच्या बाजूने, त्यांच्याच पाठिंब्याने. अगं पण भवानी, त्याला कळलं तर जीव घेईल की माझा. तो आज न उद्या तसा बी घेऊच शकतो, कारण माझ्यावर जो प्रसंग आलाय त्याला बी तोच जबाबदार आहे. काय ते भवानीने केलं तर? वय विद्याताई, आणि ही गोष्ट जेव्हा आईसाहेबांनी कळली तेव्हा त्यांनी जाऊन त्याला जाब बी विचारलं. वय तो मान्य करायला तयार नव्हता. पण कसं असतं विद्या, अंधारात केलं तरी उजेडात येतच. मग आता तुम्हीच सांगा ताई, आज जर भवानी असलं काहीतरी उघडपणे करू शकतो तर उद्या तुम्ही सरपंच झाल्यावर तुमच्या नावाखाली अजून काय काय करू शकतो याचा तुम्हीच विचार करा. आणि तवा तुमचे हात पण बांधलेले असतील. निर्णय आता तुमचा आहे. तसं असल तर ह्या दलदलीत मला अजिबात फसायचं नाही नक्षत्रा. मी सबसेल माघार घेते नक्षत्रा. आईसाहेब, ह्या गावचं भलं व्हावं एवढाच उद्देश आहे हो माझा. पण त्यालाच जर तडा जाणार असेल तर मला बी नाही चालणार हे. नक्षत्रा, तू एकटीनं उभी राहा आणि ये निवडून. तसं नाही होऊ शकत ताई, कारण माझ्याकडे जातीचा, इथल्या रहिवाशी असल्याचा कुठलाच दाखला नाहीये. उद्या तिकडं अधिकाऱ्यांनी विचारलं तर काय सांगणार त्यासनी. म्हणून तुम्हाला म्हणते, तुम्ही राहावा उभं. विद्याताई, तुम्ही इथल्या आहात, लोक तुम्हाला ओळखतात, इथल्या अडचणी तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे ह्या गावचं नेतृत्व तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच करू शकत नाही. पण नक्षत्रा, ताईसाहेबांनी हे चालल? आईसाहेब, एवढी फक्त माझी एक विनंती ऐकाल? कराल उभं विद्याताईंना सरपंच म्हणून? वेळ फार कमी होता. विद्यानं तिथल्या तिथे होकार देऊन निर्णयावर शिक्कामोर्तब केला. आणि हे समज घडलंय नक्षत्रामुळे.
नक्षत्राच्या हुशारीमुळे निवडणुका आपल्या पदरात पडली आणि पुढे जे काय घडलं त्याची दिशा मात्र आम्ही दिलती. बाहेर जो माणूस मेला दत्ताभाऊ मुळे तो खरंच भवानीचा माणूस होता. कलाताई, दुसरं कोण आईसाहेबांच्या विरोधात जाईल? तो माणूस कोण होता, कोणी पाठवला होता, त्यापेक्षा त्यानं आईसाहेबांवरती वार केला हे जास्त महत्वाचं आहे. तरी बी दत्ताभाऊ तो भवानी आपली पातळी इसरून इतक्या खालच्या थराला जाईल असं मला नाही वाटत. सत्याची हाव माणसाला सैतान बनवते कले, आणि त्यासाठी माणूस स्वतःच्या माणुसकीला बी दुसऱ्यांच्या भिंतीला बांधू शकतो. आणि या इथं त्यानं तर आमच्यावर गोळी झाडली होती, हे विसरू नगस. माझं काय म्हणणं आहे, आता जे झालं ते झालं. पण आईसाहेब, मनाला लागतं ना. म्हणजे तुमच्या या समध्या प्लॅन मध्ये आम्हाला बी सामील करून घेतलं असतं तर आम्हाला बी घरच्या फारमानं वाटलं असतं. काही गोष्टी छुप्या पद्धतीने कराव्या लागतात, हे आता वेगळं सांगायला पाहिजे का तुम्हाला अविनाशराव? दूध संघाच्या निवडणुकांना आपण बी तेच केलंय. रातोरात निर्णय बदललेत, आठवतंय ना? तेव्हा नाही वाटलं तुम्हाला या समध्या गोष्टी आपण दत्ताला बी सांगायला पाहिजे होत्या? दत्ता, विद्या आता आपली उमेदवार आहे, तेव्हा आजपासून तिच्या रक्षणाची जबाबदारी तुझी. कसली बी कसूर राहता कामा नये. हाय का आता हाय साप तुम्ही बी? अहो कसूर मधला सूर बी बाकी ठेवत नाही बघा आता दत्ताभाऊ. यालाच म्हणतात खरं तर शेवट गोड तर समद गोड काय. हा तसा बी आता निवडणुकीचा झेंडा गाडलाच आहे आपण. तर मी काय म्हणतो, म्हणजे त्याच निमित्तानं एखादा छोटेखानी कार्यक्रम करून घेऊ घरात. म्हणजे असंच हळदी कुंकू किंवा पूजा वगैरे काहीतरी. हा म्हणजे तेवढंच आपलं बी पारड जड होतंय की. हा काय वाटतं, काय वाटतं? कल्पना चांगली. असंच जर का नाकाच्या शेंड्याप्रमाणे सरळ मार्गी चालत राहिलीस ना तर भलंच होईल तुझं. नक्षत्रा, या कार्यक्रमाची जबाबदारी तुझी. आणि तू ग तिला मदत करायची. तिला काय हवं न ग ते द्यायचं. आलं का लक्षात? काय बी कमी पडता कामा नये. चला आता झोपायला जाऊ समते. नाही म्हणजे आता आपल्या समध्यांच्या आयुष्यात उद्या नवीन दिवस येणार आहे, जोमानं कामाला लागायला लागेल. हा म्हणजे समध्यांची झोप झालेली बरी नाही का? जा जा, तुम्ही जा झोपा जा, आम्ही नंतर जातो. अण्णा, आता आमच्या माघारी काही नवीन डाव आखू नका म्हणजे झालं. काय येतो. अगं आता चल की, तुला काही वेगळं आमंत्रण देऊय. चल चल. दत्तासाहेब, शंकर दादा कुठे दिसले नाही. दारूचे गुत्ते लागले आहेत की नाही ते बघा इश्यू गेलाय. दत्ता, गावाला कीड लागू देऊ नकस. काय बी झालं तरी गुत्ते लागून गावाची नासाडी होऊ देऊ नकस. आणि हो, 2 घास खाऊन घे. भाकरीचा काळा करून ठेवलाय तुझ्यासाठी. होय,
आलेच. जमिनीला अजून बी ताव आहे कालच्या खुनाचा. जपून राहा, जास्त बाहेर पडू नकस. कले, हा आई साहेब. आम्हा दोघांचा नाश्ता आमच्या खोलीतच पाठवायला सांग नक्षत्राला. आओ, आपल्याला महत्वाचं बोलायचं येत आहे ना? हो, होय होय. नक्षत्र आता आपल्या घरचीच आहे, तेव्हा कुठला बी निर्णय तिच्यापासून लपवलेलं बरं नाही दिसणार. खरंय. चला. काय ग कले, काय झालंय काय? तुझ्या तोंडावर असे 12 कसे पाय वाजले? कारण आई साहेबांनी पुन्हा त्या उकिरड्याला जवळ करायला सुरुवात केली. कलाताई, काय झालं आता? ती भिकारणी नक्षत्रा, समजे निर्णय तिच्या कानावर घालायला निघालेत हे लोक. कचऱ्याचा डबा घरात घेतला तरी बी त्याची फुलदाणी होत नाही हे कुणी सांगायचं या माणसाला? कले, अगं फुलदाणी झाली तरी त्याच्यातली फुलं कुजाया ये लागत नाही. मग तोपर्यंत काय वाट बघत बसायचं वैम्या? अगं म्हणजे तसं नाही. कले, कले, तू ना अशी हत्यारा उगारून माया पुढं नको येत जोबर नेम. मग डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचं माझ्याशी. आज त्या पोरीला निर्णय सांगायला लागलेत, उद्या त्या पोरीचे निर्णय ऐकून घ्यायला बी कमी करणार नाहीत हे लोक. अरे काय काय पायतान आहोत का आपण? हा, कधी बी मनात आलं पायात घातलं, कधी बी मनात आलं उमऱ्या बाहेर फेकून दिलं. किंमत हाय का नाही काही आपली? या भी कला कला नाही. वातावरण टाईट केलं ना, नाव नाही लावणार माझं. पण कलाताई, तुम्ही हे पूजेचं नवीन प्रकरण काय चालू केलंय आता? रेणुके, पूजा तर फक्त निमित्त आहे बघ. नारळ तर वेगळ्याच गोष्टीचा वाढवायचा आहे आपल्याला. कुणाचा नारळ वाढवायचं म्हणताय? आणि कले, नेहमी अशी उंटासारखी वाकडी चाल चालायच पाहिजे काय? त्याशिवाय आपल्याला जे पाहिजे ते कधीच हातात यायचं नाही. या टायमाला वाड्यात 2 मोठाले कार्यक्रम होणार आहेत. एक गावाला हितो आणणारा आणि दुसरा गाव हादरवून सोडणारा. म्हणजे नक्की काय डाव टाकणार आहे तुम्ही? म्या या वेळेला दत्ता भाऊच्या फोटोला हार घालणार. म्हणजे ए कले, कले तुझं डोसकं ठिकाणावर आहे का नाही? डोसकं ठिकाणावर आहे म्हणून हे पाऊल उचलतोय आम्ही. या निवडणुकीच्या आधी दत्ता भाऊच्या नावाचा बार नाही उडवला तर कलाताई, दत्तासाहेबांच्या? नाही नाही, हे नाही होऊ शकत. दत्तासाहेबांचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या किंवा शंकर दादांच्या कानावर घालायलाच हवं. वेशीवर जाऊनच गाठावं लागेल दत्तासाहेबांना. यांच्या तर आता दत्ताभाऊ येतील तेव्हा येतील, पण ही घाण इथून गावात नाही गेली पाहिजे. चला रे. ए थांबा, ह्या बाटल्या गावात गेल्या नाही पाहिजे. आणा ते इकडं.
आण म्हणलं ना. कया अरे वासकाड्या आला का इथपर्यंत वास काढत. ए भवानी, ह्यो गुत्ता तुला मागात पडल. अरे दा चाल, आपण नाही घाबरत कोणाला. दा सांग तुझ्या दत्ताला. ये दत्ता भाऊ संग पंगा म्हणजे लय मोठं पाप आहे. कारण दत्ता भाऊ तुमच्या समद्यांचं बाप आहे. हा डायलॉग. आता तू बी डायलॉग मारायला लागला का? हा? अरे जा चल निघ. उगा मांजरेवाने आडवा येऊ नको. ए भवानी, ही दारू गावापर्यंत म्या पोचू देणार नाही. मला अडवतोस या भवानीला? तू चत्र. काका वेशीकडे जायचा रस्ता कुठे? या जा सरळ सरळ लागल गावची आहेस. बरं धन्यवाद. दादा गावच्या वेशीकडे जायचा रस्ता. हे काय समोर जात आहे. इथून सरळ पुढे जा, उजवीकडे वळ. बरं धन्यवाद. येऊ पसारा आवरता घ्यायचा. घेत नाही जा. ही घाण गावात टिकू येणार नाही. हा घाण. काय बोलला घाण? म्हणजे आम्ही ऐकतो ती घाण आणि सावता पिता ते अमृत असतो होय. हे आद्या, याला म्हणतात मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. लोय हसलो. अरे जा, गुत्ता हितच लागणार. या भुसनाळ्याला हाताशी धरून गुत्ता टाकलायस वे. नाही तुझा दुसरा हात पण मुळासकट उपटून गळ्यात बांधला ना तर नावाचा दत्ता नाही. ओ दत्ता भाऊ, धमक्या नका देऊ. आमच्या संघ भवानी शेठ आणि तुमच्या हद्दीतील पोलीस अधिकारी बी आहेत. आता तुमचं काय बी चालणार नाही काय. तुला जित्ता सोडून चूक केली तवाच कापाय पाहिजे होता. ए दत्ता, कशाला उगा मध्ये मध्ये लुडबुड करतोस? हा म्या काय म्हणतो, म्या तुला देतो की थोडी भागीदारी. मकार पैका कमवू एकदम मकार. आणि रोजच्याला थोडी दारू बी घेऊन जा. फुल झिंगाट. ए भवानी, तोंड सांभाळून बोलायचं. दत्ताला इकत घ्यायची लायकी आहे का रे तुझी? येऊ दत्ता कुणासमोर झुकत नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. येऊ पसारा उचलायचा आणि काढता पाय घ्यायचा. आपल्याला बी नाही ऐकायची सवय नाही.
जर का तू माग हटणार नसेल तर आपण बी माग हटणार नाही. आज तुझ्या सकट तुझ्या गुत्त्याचा बेचुरा करतो. अरे बघताय काय तोडा याला. जो दत्ताला नडला दत्तानं त्याला असंच तोडलं. जोवर दत्ता जित आहे तोवर हित गुत्ता लावायची कुणाच्या बुडा किंमत आहे तेच बघतो. अरे तुम्ही काय बघालाय मारायला. हाना समजानी दत्तासाहेब मार. अरे हान. हा अंगाशे हान तू. जिता सोडू नका. हाना. दत्तासाहेब ती मारतायत दत्तासाहेबांना. मी जाऊ का? पण पुढे गेलं आणि बबनने पाहिलं तर. पण मी जाईन. दत्तासाहेबांना वाचवायलाच हवं. काय करू? सोड. नाही ए सोड तिला. दत्तासाहेब हिला पण हाना जीवचा असतो. हाना. हाना सोड. कुठं जाशील? हाना दोघांना बी हाना तिथं. तुझ्या करत सोड. ये वय आणि साहेब त्या दत्तानं समोर कोणीतरी काळी पोरगी उभी केली म्हण. त्या चव्हाणचं डोसकं बिस्कं फिरलं की काय का ढापण लागलं चव्हाणला. बरी आहे की चालतंय की तटलंय कुठं.
ए पाटीलवाडीतला शाहरुख, ए तूच इथे इथे यो ताईसाहेबांचा वाडा आहे ना हो? होय, कोण रे तू? अय्यो मला ओळखलं नाही होय? नाही. नाही मोठ्यांशी कसं बोलायचं असतं ठाऊक नाही होय? जा ताईसाहेबांनी जाऊन विचार मोठ्यांशी कसं बोलायचं असतं ते. ओय, इथं येऊन ताटायचं नाही. होय असं होय, आता मलाच सांगायला तू मी कसं वागायचं ते. जा जाऊन सांग यम आलाय, इन्स्पेक्टर मोरे आलाय म्हणावं. जा 0 मिनिटात जायचं आणि 0 मिनिटात यायचं. जायचं बेन मला सांगतोय या मोरेला. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट ढगात पाठवतो. कुणाचा बी बाप घेऊन ये, गावात गुत्ता लागणार नाही. शंकर्या, हा एक बी बांबू आणि पीप दिसला नाही पाहिजे यापुढं. होय दत्ता भाऊ. लागलं का? स्टील बॉडी हवी तुझी मध्ये पडाया. मग तुमची तरी कुठे हाय स्टीलची बॉडी? किती मारलं त्यांनी तुम्हाला? अरे हो, मी आता विसरलेच. तुम्ही दत्ता साहेब आहे ना व? मला कुठे काय लागतं हे समजा माहिती आहे ना व, तरी बी आलीस वय शानपणा कराय. अहो पण साहेब ते किती मारत होते तुम्हाला? ए दत्ता, तुला लय मागत पडेल. आपल्याला परवाना आहे. सुरुवात तू केलीस आणि शेवट आपण करणार. चल निघ. तुला सांगितलं होतं ना व, घरात थांबायचं. मग माग कशाला आली? अहो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, लई महत्वाचं आहे. काय झालं? ते आपल्या वाड्यात पूजा होणार आहे ना व, तर तेव्हा तुमच्यावर. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, इन्स्पेक्टर मोरे आलाय घरला, चला लवकर. आले रे आले, समद्याचे बाप आले. ए लाल पावट्या, एवढा उडू नगस. तुझ्या बापाला जाऊन विचार मागल्या येण्याला कसं तोडलाय ते. पुण्यांदा हाड मोडून काढतो त्या मोरीची. तू परत तिथं दिसला का नाही तर तंगड मोडीन. शंकर्या, होय भाऊ. आम्ही पुढं होतो. उरला सुरला समजा कचरावरून वाड्यावर या. स्टील बॉडी, चल गाडीवर बस.